मी तिथून माझ्या मित्रांना बोलवलं जलालपूरला जेवायला सप्त्याचं. मग तिथं मी सप्त्याला जेवायला गेलो. मग जेवण नंतर आम्ही बसला जरासं. मग तिथं आहे ना तिथले त्या लोकांची भांडणं लागली की मग मी तिथं फक्त बघायला होतो, लांब म्हणजे साईडला होतो. मग तिथून भांडणं फिरणं सगळं झालं की आहे ना मी असं मित्राला आहे ना तिकडून परळीमधून शिवाजीनगरला सोडलं आणि तिकडून रिलायन्समध्ये जाऊ लागलो. म्हणजे रिलायन्सपाशी आहे ना त्याला माहीत होतं का की मी येणार आहे म्हणून तिकडूनच. मग तिथं आहे ना त्यानं 4-5 गाड्या घेऊन मला डायरेक्ट रस्ता रोखला, अडवलं आणि मारहाण करून गाडी बसवलं आणि तोंड दाबून वरी नेलं त्या वरी रत्नेश्वर डोंगराव. आ आता बघितल्यासोबत ओळखतोय. हां बोलत होते ह्याला सोडायचंच नाही, आता ह्याला मारून टाकायचं आणि ह्याचा संत देशमुख पार्टच करायचा, ह्याला सोडायचंच नाही आता. त्याला सोडायचंच नाही, त्याला फाशी द्यावा. ते मारून टाकत होते, त्याला माणसानं बघितलं नसतं तर मी जिथंच राहत नव्हतो. ते तसली लोक म्हणजे कत्ती होत्या अजून